तिथून जाणार तर आम्हाला चालू करूया. चालू करूया. जय माता. नमस्कार सर्वांना. थोडीशी पार्श्वभूमी आपण घेऊ मागची थोडीफार माझ्या म्हणजे आपल्या सिनियर पत्रकारांना काम करायची मी आता किती वर्ष करतोय काय करतोय सगळ्यांना माहितीच. तरी पण 89 साली साधारण 90ला पहिली निवडणूक झाली महापालिकेची आणि तिथून आतापर्यंत साधारण 34 ते 36 वर्ष आम्ही पक्षामध्ये काम करतोय. 90ला नगरसेवक झालो, 95ला नगरसेवक झालो, 2010ला नगरसेवक झालो, विरोधी पक्षनेता झालो आणि त्यापासून 90 पासून आजपर्यंत मातोश्री हे आमचं मंदिर मानलं गेलं. मातोश्रीवर राहणारे आमचे दैवत मानले गेले आम्ही आणि त्यांच्या विश्वासावर 36 वर्ष मी हा प्रवास केलाय. आणि या प्रवासामध्ये पूर्वी माझे 6 विधानसभा मतदारसंघ होते, त्यानं 3 मतदारसंघ आले माझ्याकडे. देवणे दादा तिथं 3 मतदारसंघात दिलं. मी सर्व तुम्हाला आणि माझ्या या जिल्ह्यातील सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देत की सत्ता असो नसो आमच्या निर्णयावर माझ्यावर विश्वास ठेवून खूप चांगल्या पद्धतीने कोल्हापुरात काम केलं गेलं. कुठली अपेक्षा त्यांनी न बाळगता लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका ज्या निवडणुका असतील किंवा वरनं जे आदेश येतील त्या आदेशाचं पालन तंतोतंत ह्या भागातील सर्व शिवसेने पदाने केलं. त्यावर पहिल्यांदा धन्यवाद देईन की त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर मला संधी दिली साहेबांनी, राज्यमंत्री दर्जा दिला. खूप चांगलं काम आम्ही केलं. कोल्हापुरात कधीच नाही ते उपनेतेपद दिलं गेलं, मला उपनेतेपद दिलं गेलं आणि या सगळ्याचा वाटा तुमच्यावर आपल्या सर्व शिवसैनिकांचा, सन्माननीय उद्धव साहेबांचा आशीर्वाद, मोठ्या साहेबांचा आशीर्वाद, रश्मी वहिनी, ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक सर्वसामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता या पदावर पोचला गेला. परंतु गेली 10 वर्ष बघितलं तर काही घटना अशा घडत गेल्या. हा जो आज शिवसैनिकांचा एक भावना आहे, तीव्र भावना, वेदना, त्याला काय तर कारण आहेत. ही निवड एकच अशी निवड नाही आहे, परंतु निवड करताना जी लोक आपल्याला नावं देतात उमेदवार म्हणून, जी लोक तुम्हाला पदाधिकारी नावं देतात, त्यांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता बघण्याची भविष्यासाठी गरज आहे अशी मी नम्र विनंती साहेबांना करणार आहे. नम्र विनंती. कारण प्रत्येक वेळी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जो आदेश द्याल त्या आदेशाचं पालन आतापर्यंत आम्ही करत आलेलो आहे आणि ते सगळे शिवसैनिक त्याबद्दल कुठेही कमी पडले नाही. विधानसभेची निवडणूक मी घेईन मुद्दा म्हणून. विधानसभे निवडणुकीमध्ये सगळ्यांचा आग्रह होता की उत्तर मतदारसंघ हा बालेकिल्ला आहे. मी आणि दोघं तिघं ह्या मतदारसंघात इच्छुक होतो. आम्हाला खात्री होती की मशाल चिन्ह इथं दिल्यानंतर आम्ही समोर त्याचा पराभव करू शकतो. पण दिलं कुणाला? केपी पाटलांना दिलं. केपी पाटील आता कुठं आहेत? राष्ट्रवादीमध्ये गेले. म्हणजे ह्या ज्या घटनाक्रम आहेत ते घटनाक्रम खूप मला वेदना देणार आहेत मला. मग अशा परिस्थितीमध्ये आता एक आमदार नाही, खासदार नाही, तरी पण आम्ही लढतोय आणि लढत राहिलो आम्ही आतापर्यंत. ही निवडणूक बघितली विधानसभेची, एक मोठं षडयंत्र रचलं गेलं की कशा पद्धतीने समोरचा उमेदवार बाय मिळेल ह्या पद्धतीने मुंबईपासून इथपर्यंत सर्व विरोधी पक्षाच्या लोकांनी, सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी एक फिल्डिंग लावली आणि आम्हाला कशी उमेदवारी मिळणार नाही यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले. मग आता मी विचारतो बीबी राजेंना, आमच्या उमेदवारांना, ती महाविकास आघाडी उमेदवार होता, तुम्ही आमच्या घरी आलात, सत्कार केला, अर्ज भरला, शेकडो हजारो शिवसैनिक तुमच्या कामात होते. मोठ्या महाराजांच्या वेळी एक आम्ही अशा पद्धतीने उतरलो होतो
की मोठ्या महाराजांची निवडणूक होती, पण ती आमची लढाई होती. कारण उद्धव साहेबांनी जे बसवले ते पडले पाहिजेत ह्या भूमिकांनी सर्व शिवसैनिक राबले. का हो? आधी 15 वेळा राजीनामा तुम्ही माघार घेतली. तुम्ही राजयात मान्य आहे, पण प्रजेला आणि शिवसैनिकाला अधिकार आहे. तुम्ही सांगायला पाहिजे आम्हाला का तुम्ही माघार घेतली. आणि माघार घेतल्यानंतर राजू लाटकांची उमेदवारी दिली. राजू लाटका उमेदवार तिथं पुन्हा कोण लढलं, कोण राबलं? शिवसैनिकच राबले. कुठे गेले ते काँग्रेसचे सेकंड फळीचे नेते, राष्ट्रवादी नेते सेकंड फळीचे कुठे गेले होते? राजेंचा गट कुठे गेला होता? राजेंच्या सासूबाई कुठे काम करत्या? करवीर मध्ये गेल्या होत्या. इकडे एक पक्ष, सासूबाईंचा एक पक्ष. आम्हाला मूर्ख समजू नका. मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की आम्ही मूर्ख नाही आहे. कसे काय काय घटना घडल्या भविष्यामध्ये कोल्हापूरला कळेल का घटना घडल्या आणि कशा घडल्या. त्या वेदना, ती जखम अजून आमच्या जीवाला लागलेली आहे. काय झालं असतं? आमच्यातला धनुष्यबाणा उमेदवार उभा केला तर पडला असता, तर घराघरात आमची मशाल घराघरात पुसली असती. ह्या वेदना, ती जखम अजून गेलेली नाही. होय, तुम्ही राज्यात सगळं ठीक आहे. तुम्ही आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार होते ते आमचे. तुम्ही सांगायला पाहिजे होतं की सगळ्यांना बोलवा आणि मी माघार का घेतोय हे सांगा. तुम्ही विराट नाही सांगितलं. ही कारण तुम्हाला कधी कोल्हापूरला भविष्यात कळतील त्याला. आणि त्यांचा गट कुठे काय कामात होता? गट पूर्ण त्यांच्या आमच्या विरोधात काम करताना मदत पुन्हा केली, आमच्या विरोधकांना मदत केली. मग महाराजांसाठी मी राबलो. ते पण सुमार मी तेवढं हे ठेवलं तुम्ही झाली नाही तुम्ही. त्याच्या एक आणि अनेक घटना ह्या गेली अनेक वर्षात घडल्या. त्याचबरोबर परवाची निवड ठीक आहे, उद्धव साहेबांचा अधिकारच आहे. तो निवड कुणाची करायची, पदमुक्त कुणाला करायचं हा त्यांचा अधिकार, तो मत नाही आहे. मी उपनेता झाल्यानंतर 1 वर्षापूर्वी सन्माननीय उद्धव साहेबांनी वरिष्ठांनी सांगितलं होतं आता कोणतं जिल्हा प्रमुख नेमायचं आहे. मान्यच आहे, ते रुटीन वर्क आहे. ते उपनेता निवडला जिल्हा प्रमुख निवडला जातो. माझं मत असं होतं, आमचं सगळ्यांचं मत असं होतं. इच्छुक कोण होतं? हर्षद सूर्य होता. इच्छुक कोण होतं? राजू यादव होता, अवधूत होता, विराज होता. आम्ही उपनेते सहसंप्रमुख विजय देवणे ह्यांना एकत्र बसून तुम्ही निर्णय आम्हाला दिला असता तर आम्ही स्वीकारला असता ना. पण तू कुणालाच माहित नाही काय ह्यातनं हा उद्रेक झालेला आहे. आणि उपनेत्याला जर माहित नसेल, 36 वर्षाचा अनुभव गल्ली बोळातला मला जिल्ह्यातल्या सगळ्या आतापर्यंत प्रामाणिकपणे तुमच्या काम केलेलं आहे मी. तिथं त्यांना सुद्धा माहित नसेल तुम्ही कोण नेमणार आहात, तर मग थोडस वेदना होतात. आम्हाला या वेदना होत आहेत. आणि मग ह्यांनी काय करायचं? माझ्यावर विश्वास ठेवून अवधूतनी, विराने, राजू यादवने आणि ह्यांनी काय करायचं? आमच्या हर्षदनी आज मला समजलं हर्षद काय निघून गेला होता. आज हर्षद गेला नाही, मुंबईला गेला होतो काहीतरी. असं व्हायला नाही पाहिजे. मग उपनेते पदाचाच जर त्याला किंमत नसेल, त्याला विचार नसा, तर ह्या पदावर राहणं योग्य नाही असा निर्णयापर्यंत आलो आहे. पदाचा राजीनामा देता येईल आज उपनेते पदाचा. नको हे पद. एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर सक्रिय राहण्याचा मी निर्णय घेतला आहे. धन्यवाद. राज्यसभेची उमेदवारी एका सर्वसामान्य कार्यकर्ता दिली मला. हे सोपं नाही आहे, हे मी विसरलेलं नाही आहे. म्हणून या पक्षात मी एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून, शिवसेने म्हणून काम करा. परत उपनेते पद म्हणून तुम्ही काहीच जरा विश्वास घेणार असाल तर कशाला पाहिजे ना ते पद. सगळं केवळ जिल्ह्याच्या किंवा नाराज नाही, मी उपनेते पदाचा राजीनामा देतो. मी पक्षाचा राजीनामा देत नाही.
तर मग दुर्घटना स्वीकार ना. नाही आता अशी आपली बहीण आहे. नाही आता केलं तर मग काही इलाज नाही, स्वीकारा पाहिजे मला, मला स्वीकारा पाहिजे. कारण माझ्यावर एवढा विश्वास साहेबांचा आहे, कुटुंबाचा विश्वास आहे. मला मी काय म्हणतो की त्यांना दोष देत नाही आहे. ज्या लोकांनी आतापर्यंत जे केलं, या उमेदवारीचा असू देत किंवा पदाचा असू देत, मी पदाधिकारी नेमलाय राग नाही आहे. ह्या लोकांना आम्हाला एकत्र घेऊन तुम्ही घ्या ना विश्वासात. ते नेते, ते युवा सेनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यावर मी बोलणं योग्य नाही. त्याच्याबद्दल नाही काय कल्पना कळेल मला, ते काय ते नेमकं काय ते कळेल मला. निवडीवर माझा आक्षेप सध्यावर नाहीच आहे. निवड प्रक्रिया निवड प्रक्रियेमध्ये मला मी म्हणतो कमीत कमी आम्हाला विचारा तरी. तुम्ही सगळं झाल्यानंतर मग मला सांगताय काय ते त्याच्यातले प्रमुख सांगतायत की आम्ही असं का ठरले. आता तुम्हाला लोकसभेत, दोन्ही लोकसभेत तुम्हाला समन्वय नको म्हटलं मला, ते लोकसभेत समन्वय म्हणजे मला असं नको ना. काय मला ज्या पक्षात अखंडपणे 36 वर्षात राहून असं होणार असेल आणि शेवटपर्यंत मी जसे प्रभू रामचंद्राच्या पायाखाली हनुमान बसले तसे मी उद्धव साहेबांवर राहणार आहे. मी कुठल्याही विरोधकाच्या बळी जाणार नाही आहे, गेलेलो नाही, जाणार नाही. अनेक फोन येत आहेत कालपासून, पण गेलो नाही. मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणूनच कायम आयुष्यभर मी काम करणार. काहीतरी आपल्यामध्ये मला असं वाटतं का दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नाही असं नाही. वरती मातोश्री असं कोणाचं वेगळ्याचं कोणाचं ऐकलं जात नसते. मला त्याची काय अडचण नाही, मला काय कल्पना नाही. मी सांगू का, हे संपर्क प्रमुखांना मी ऑलरेडी ही नावं कित्येक वेळा पाठवली होते. विराजला प्रत्येक वेळी फोन, विराज तुम्ही बोला, तुम्हाला बोलले होते का नाही, बोलवलं होतं का नाही, बोलवलं. आणि यांच्याही चर्चा केली. अवधूत तुम्हाला पण सांगितलं होतं, हर्षला बरला बोलून घेतलं होतं. मग त्यांना बोलवून तर घ्या. नाही महिना 2-2 महिने त्यांना तुम्ही सांगताय की तुम्ही या, आपण साहेबांना पुढे या, तुम्ही या साहेबांना, त्यांना सांगायचं नाही होणार तुमचं. आहेत ना, आहेत ना, आहेत अजून आहेत. नाही मी काय म्हणतो, संयम आणि बोलवून विश्वासात घेणं हा फरक आहे. केला प्रयत्न ना. संजय पवार शिवसेना एकनाथ शिंदेच्या घराला लागलेले आहे, सुरू आहे. याचा एक पहिली पायरी तो आरोप आहे. संघटनेत पक्षामध्ये असे आरोप केले जातात. एखाद्याला बदनाम करायचं असेल तर असं षडयंत्र रचलं जातं. आपलीच लोक म्हणून तर काश्मीरमध्ये हल्ला होतोय. बाहेरची आपल्या अतिरेकी नसतात, आपल्यातलीच अतिरेकी जास्त असतात आणि त्या अतिरेकी जास्त गोंधळ घालत असतात. नाही मी मग काय सांगितलं ना, शेवटच्या श्वासापर्यंत उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच कारवाई झाली तरी मी शिवसैनिक म्हणूनच. मी काय म्हणतोय, अजिबात नाही.
राजीनामा देणार असला आम्ही सगळीजण राजीनामा नको अंबरीर बाबा नाही बाबा नंतर अंबरीर